हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला पंचामृत ही रेसिपी दाखवणार आहे। तर सर्वात आधी मी यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लसूण ॲड करून छान परतवून घेणार आहे। खरं तर ही रेसिपी माझ्या मैत्रिणीची आहे, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। छान असे लसूण परतवून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला मिरच्या ॲड करायच्या आहे। मिरच्या छान लालसर रंगाच्या होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत। या स्टेजला हे तुम्ही बघू शकता, सेम अशा आपल्याला मिरच्या करून घ्यायच्या आहे। परतवून सारखं कंटिन्युअसली लो फ्लेमवरती आपल्याला हे मिरच्या परतवायच्या आहे। त्यानंतर या स्टेजला आपण हळद टाकलेली आहे, अर्धा टीस्पून हळद टाकून छान परतवून घेतलं। त्यानंतर मी याच्यात चिंचचं जे पाणी होतं ते ॲड केलेलं आहे। चिंच भिजवत घातली होती मी आणि ते मग त्यामध्ये ॲड केलं। छान परतवून घ्यायचं, 2 मिनिटं याला शिजू द्यायचं चिंचेच्या पाण्यामध्ये। त्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ कराळाचं कूट ॲड करायचं आहे, 2 चम्मच। छान एकसारखं परतवून एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत शेंगदाण्याचा कूट, सेम 2 चम्मच मी यामध्ये ॲड केलेला आहे। तुम्ही बघू शकता, एवढी छान होते ना ही रेसिपी, खरंच एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर मी यामध्ये गूळ ॲड करणार आहे। गूळ ॲड करून छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला। सारखं मॅश करत करत हे परतवून घ्यायचं आहे छान व्यवस्थित। आणि एक काळजी घ्यायची, मंद आचेवरती ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे। त्यानंतर मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी चवीनुसार। अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि ते पाणी आपल्याला पूर्णपणे आटून त्यामध्ये छान त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। इथे झाकण ठेवून मी 10 मिनिटं शिजवायला ठेवले। 10 मिनिटानंतर मी हे झाकण काढून बघू शकता, ही रेसिपी आपली पूर्णपणे म्हणजे यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि रेसिपी एकदम बनून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू।